नमस्कार. आपणा सर्वांना जागतिक महिला सन्मान दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आज जागतिक महिला सन्मान दिवस आणि त्याबरोबरच आपल्या भारतामध्ये निरनिराळे उपक्रम लागू होतात. कुठे सन्मान समारोह आहे, कुठे खेळ सुरू आहेत महिलांचे, कुठे काही योजना लागू होतात, कुठे काहीतरी आपली कार्यशैली दाखवण्याकरता काही आयोजन होतात, काही चर्चासत्र सुरू आहेत, काही परिसंवाद सुरू आहेत. त्याच्यामध्ये उच्च शिक्षित मुली आणि त्यांचे होणारे विवाहामध्ये येणाऱ्या अडचणी आणि अडचणींमधून विवाह झाल्यानंतर विभक्त होण्याचं जे आजकाल जे हे सुरू आहे, विभक्त होण्याची जी प्रक्रिया सुरू आहे, त्याच्यावर एक परिसंवाद होता. आणि मग विचार केला की उच्च शिक्षित मुलींचं शिक्षण हे याला कारणीभूत आहे का? नाही. उच्च शिक्षित मुली तर भारतीय संस्कृतीचा मूलभूत पायाच इतका मजबूत आहे की तिथे पूर्वीपासून उच्च शिक्षा विभूषित अशा स्त्रिया झालेल्या आहेत. त्यांनी इतिहास घडवलेला आहे. आणि असंच मग मनात आलं की प्राचीन काळामध्ये यत्र नार्यस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवता हे सुभाषित सुद्धा मनुस्मृतीमधलं आहे. म्हणजे तेव्हाही स्त्रीला मान होता. आणि मग आठवण आली की गर्ग ऋषींची मुलगी आणि याज्ञवल्क यांची एक गोष्ट की गार्गी ही अतिशय उत्तम खगोलशास्त्रज्ञ म्हणा, विज्ञाननिष्ठ अशी होती. आणि याज्ञवल्क ऋषी तर प्रश्नच नाही, ते तर त्यांना सगळ्या विषयांचं ज्ञान होतं, असे ब्रह्मवेत्ता होते. आणि एकाच गुरुगृहामध्ये दोघंही अभ्यास करत असत. गुरुमाता त्यांचं संगोपन करत होती. म्हणजे त्यावरून हे लक्षात येईल की त्यावेळेलाही सहशिक्षण होतं. आणि त्यामधूनच एकदा राजा जनक राजाला वाटलं की राजदरबारामध्ये त्यांनी 10,000 गायी त्यांच्या शिंगाला बांधलेल्या सुवर्ण मुद्रा घेऊन जो या राजदरबारामध्ये ब्रह्मवेत्ता ठरेल त्याला मी ह्या 10,000 गायी पण पूर्ण त्यांनी घेऊन जाव्या. गार्गी आणि याज्ञवल्क दोघंही उभे झाले आणि प्रश्नोत्तराला सुरुवात झाली. गार्गीने सांगितलं की पहिले मी प्रश्न करणार. याज्ञवल्क ऋषींनी होकार दिला. आणि मग तिने प्रश्नांचा भडीमार सुरू केला की या पृथ्वीवर जे पाणी आहे त्याचा आधार काय? तर म्हटले याज्ञवल्क ऋषी म्हणे वायूचा आधार काय? तर म्हणे अंतरिक्ष लोकांचा आधार काय? तर म्हणे गंधर्व लोकांचा आधार काय? तर म्हणे आदित्य. मग त्याच्यानंतर गंधर्व लोकांच्या आदित्यानंतर चंद्रलोक हे आधार आहेत आपल्या पृथ्वीचे. त्याच्यानंतर सगळ्यात म्हणजे इंद्रलोक वगैरे असे 10-12 प्रश्न सारखे त्यांना विचारायला सुरुवात केली. आणि याज्ञवल्क ऋषींनी त्याचं प्रत्येकाचं उत्तर दिलं. गार्गी प्रसन्न झाली. पण शेवटी याज्ञवल्क ऋषी म्हणे गार्गी किती प्रश्न करणार आहेस मला? तर तिने सांगितलं की मी एकच प्रश्न करणार तुम्हाला आता शेवटचा, की या पृथ्वीच्या अनाकलनीय पोकळीमध्ये सतत वसत असलेलं आणि भविष्यामध्ये निरंतर टिकून राहणारं असं कोणतं तत्व आहे याचं मला तुम्ही उत्तर द्या. याज्ञवल्क ऋषींनी लगेच उत्तर दिलं की या अनाकलनीय पोकळीमध्ये, या अंतरिक्ष लोकांमध्ये वायूचे थर आणि निसर्गातलं सातत्य, जन्म मृत्यू निसर्ग याचं सातत्य असल्याच्याने ही पृथ्वी टिकून आहे. गार्गी प्रसन्न झालेली आहे आणि याज्ञवल्क ऋषींना ब्रह्मवेत्ता म्हणून ठरवल्या गेलं. गार्गीने वंदन केलं. तेवढ्यानेच थांबलं नाही, तू पुढे त्यांची बुद्धिमत्ता पाहून दोघांनीही एकमेकांचा स्वीकार केलेला आहे. आणि याज्ञवल्क ऋषींनीही गार्गीला सन्मान देऊन ब्रह्मवादिनी ठरवलं. म्हणजे आपल्या लक्षात येईल की पूर्वी सुद्धा समाजामध्ये
स्त्री आणि पुरुष ही समानता होतीच, पण समाज लंपट नव्हता, समाज अहंकारी नव्हता, समाज विद्वानांची पूजा करणारा होता. अशा वेळेस अशा स्त्रियांच्या ज्या पाऊलखुणा या भविष्यामध्ये आयुष्य त्यांचं पूर्ण एक इतिहास घडवून गेलेला आहे. मला असं वाटतं की हीच कारण काय उच्च शिक्षित तेव्हा नव्हत्या का? सगळ्यात सर्वश्रेष्ठ ब्रह्मवादिनी, विज्ञाननिष्ठ ब्रह्मवादिनी म्हणून गार्गीचं नाव आजही घेतलं जातं. गार्गी मैत्रेयी या याज्ञवल्क्य ऋषींच्या दोन्हीही पत्नी, पण दोघींनी पण विवाह केला तो त्यांच्या बाह्य अंगावर केलेला नाहीये. तर त्यांनी सांगितलंच की तुमच्यामधली जी बुद्धिमत्ता आणि जे तेज राजदरबारामध्ये तुम्ही जे तेजस्वी आपली बुद्धिमत्ता दाखवलेली आहे त्याला आम्ही वरलेला आहे. आम्हाला बाकीच्या काही गोष्टींची आवश्यकताही नाही आहे. इतक्या त्या आध्यात्मिक होत्या. आणि अशा स्त्रिया घडून गेल्या. इतिहासामध्ये अनेक उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतील की विवाहानंतर खंबीरपणे पत्नी पतीच्या पाठीशी उभे राहिलेली हे आजही आपल्याला पाहायला मिळतं. मग याला उच्च शिक्षा कारणीभूत आहे का? नाही. उच्च शिक्षा त्याही वेळेला होती ना आणि आजही होती. फक्त भौतिक सुखाकडे पाहण्याचा थोडासा दृष्टिकोन आपल्याला बदलायला हवा. आणि त्याकरता काहीच नाही, एकमेकांना समजून घेण्याची जर आपल्यामध्ये हे असेल, ताकद असेल, तर मला असं वाटते प्रत्येकाचं जीवन हे आनंदाने फुलून राहील. आणि जे स्त्रियांच्या बाबतीमध्ये एक स्वातंत्र्य ते तेव्हाही होतं आणि आजही आहे. स्त्री पुरुष समान हक्क तेव्हाही होते, आजही आहे आणि पुढेही राहतील. फक्त दोघांमधलं सामंजस्य आणि अहंकार थोडासा दूर जर ठेवला तर मला असं वाटते स्त्रिया आजही हे दुर्गेचंच रूप आहे आणि देवीचंच रूप आहे. आणि अशा महिला सन्मान दिवसाच्या दिवशी आपण सगळ्यांनी एकच प्रयत्न करूया की यापुढे आपल्या शिक्षेपेक्षा पराक्रम, कर्तृत्व ह्याला जर आपण जास्त प्राधान्य दिलं ना तर मला असं वाटते दोघांमधलं जे एक त्यांना आत्मसुख मिळेल ते कुठेच त्यांना मिळणार नाही. एवढं बोलून मी आपल्या वाणीला विराम देते.